कसं ती तुझ्याशी लग्न करायला म्हणते रे. चालेल. माझं ड्रीम होतं की कटरीना कॅफशी माझं लग्न व्हावं. आता बाई बन, 1 2 3 बाई बन. हा पोरगा असं का वागतोय, चेक करतोय सापा सर. असं पूर्ण आपला डोका वगैरे जड होऊन जातो पूर्ण, आणि ते सांगतात ते आपल्याला करायलाच लागतं. नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे तुमचं आपल्या प्रसाद म्हात्रे ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी मस्तपैकी रेडी झालो आहे आणि रात्रीचे 9:15 वाजलेत आणि मी ब्लॉग स्टार्ट करतो आहे, कारण आज आहे 5वी माळ. तर 5वी माळेला काहीतरी फुलवरा असतो, तर आपण जातो आहे आज राजच्या घरी. आपल्या आत्याचं घर आहे, तिथेच घर आहे त्यांचं. तर तिथं फुलवरा आहे, तिथे दर्शन घ्यायला आपल्याला जायचं आहे. तर दर्शन घेऊयात तिथे, मग सर्व काय तुम्हाला पुढे बघायला भेटेलच. आणि ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत कंटिन्यू राहा, कारण या ब्लॉगमध्ये तुम्हाला काहीतरी वेगळा कार्यक्रम बघायला भेटणार आहे. हिप्नोटाईज म्हणून काहीतरी कार्यक्रम आहे इथे आमच्या इथे, सार्वजनिक नवरात्र उत्सव आहे तिथे. तर शेवटपर्यंत ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. लाईक शेअर सबस्क्राईब आत्ताच करून टाका. तर चला आता जाऊयात आपण डायरेक्ट राजच्या घरी. रुद्र आहे, रुद्रला तिथून घेऊयात आणि मग निघूयात. तर चला. तर मंडळी आम्ही आलो आहे आता राजच्या घरी. तर इथे आपल्याला दर्शन घ्यायचं आहे कुळदेवांचं. तिथे कुळदेवत आहेत, बघू शकता. कार्यक्रम तर होऊन गेला आहे आणि इथे आत्या वगैरे सर्व बसले. तर चला दर्शन घेऊयात आपण कुलदेवांचं. तर मंडळी झालं दर्शन, सुंदर असं दर्शन झालं कुलदेवांचं, बघितलंच तुम्ही. आणि ते राज बसलाय, राजच्या घरीच कुलदैवत आहेत. तर आम्ही आलो राजच्या घरी, मस्तपैकी जेवतो की नाही, लवकर जेव. तर ठीक आहे, आम्ही सुद्धा जेवायला बसलोय. रुद्र यायचे आणि सर्वजण असे जेवायला बसलेत. तर चला जेवून घेऊयात पहिला तर, आणि शेवटपर्यंत ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. भरपूर सुंदर कार्यक्रम तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर चला आता जेवून घेऊयात. जेवण आधी वाढायला लावलं आहे, तर पूर्ण प्लेट जेव्हा होईल तेव्हा मी तुम्हाला दाखवतो जेवण कसं आहे. ते सुंदर असं जेवण आहे. तर मंडळी झाले प्लेट रेडी. इथे वरण भात, इथे दशमी आणि इथे पुरी आहे, इथे फाफडा आहे बघू शकता, आणि इथे भाजी आहे वटाणा आणि फ्लावर आणि बटाट्याची, इथे मिरची आणि इथे बिरडा आणि इथे खीर आहे. सुंदर असं जेवण आहे बघू शकता. तर या तुम्ही पण जेवायला. तर पहिला तर आम्ही आता जेवून घेतो मस्तपैकी. चला मंडळी, जस्ट जेवण झालं, सुंदर असं जेवण होतं. जेवलो वगैरे, हिमू पण आहे बघू शकता आणि रुद्र. तर चला आता कार्यक्रम सुरू होतोय, तर कार्यक्रम जाऊन बघूयात. तुम्ही पण बघत राहा. हिप्नोटाईज काहीतरी म्हणून कार्यक्रम आहे, तर तो आपण बघूयात. तर चला आता जाऊयात. सर्व प्रेक्षकांना माझी नम्र सूचना आहे, मी यांना आता हिप्नोटाईज करतोय. तुम्ही एकदम शांतता पाळायची आहे. मोठ्याने श्वास घ्या श्वास मोठा, सोडा. व्हेरी गुड. घ्या श्वास मोठा. पूर्ण करू शकता. एवढा तुमचा आत्मविश्वास वाढत चाललाय. मी एकदम रिलॅक्स झालं, तुझं शरीर एकदम रिलॅक्स होत चाललंय. पायाला जे तुझं बसून जे मुंगे आले असतील किंवा दुखत असतील किंवा ते एकदम व्यवस्थित झालं शरीर. पाय पण रिलॅक्स झाले. पायाचा रक्तप्रवाह एका क्षणात चांगला झालाय, रिलॅक्स झाला, एकदम मस्त वाटतं. छान वाटतंय ना, फ्रेश वाटतंय ना, फ्रेश. वा वा, व्हेरी गुड बेटा. तुला बॉडी बिल्डिंग मध्ये जायचंय. पहिली पोज दाखव आम्हाला. हे पाय प्रेक्षकाला वाजवायला टाळ्या पायरवाला. पहिली पोज 1 2 3 बॉडी बिल्डिंगची पहिली पोज. क्या बात. अरे वा, वाजवायला टाळ्या. दुसरी पोज. या. तीसरी पोज. क्या बात है, व्हेरी गुड. खरोखर आहे. नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पण 1 2 3 पुतळा. शिवाजी महाराजांचा पुतळा पण. पोज सोडली. घे तलवार. क्या बात है. बघा आता, बघा याचा जो हात कडक झाला लोखंडासारखा,
आणि शिवाजी महाराजांचा पुतळा सोड, तुला इथं आता हा फटका मारेल आणि तू हसशील. मारे फटका मोठ्याने मार. लागलं का? लागलं? नाही. अजून मारे फटका. लागला? नाही. नाही लागत ना? नाही लागत. आता बाई बन, 1 2 3 बाई बन. नाही. जागेवर बसा, जागेवर. बाई बन. सैनिक बन, सैनिक. या भारताचा सैनिक हातात तुझ्या मी ही दिली आहे, बंदूक दिली आहे. मारा मार. बाज बाज. व्हेरी गुड, व्हेरी गुड. वेर बाज. थांब थांब. किती मारले? 20. 20 मारले त्यानं. अरे 20 मारले म्हणून तुला आता राष्ट्रपती पुरस्कार मिळतोय. तुला बंदूक खाली घे. राष्ट्रपती पुरस्कार मिळतोय तुला. तुझ्या समोर त्या द्रौपदी मुर्मू ज्या आहेत त्या तुला आता पुरस्कार देणार आहे. घेशील? क्या बात कर रहे रे बाबा? त्याला पुरस्कार दे. त्याला राष्ट्रपती पुरस्कार देशील. परमवीर चक्र दे. कोणता तुला द्यायचा ते दे, पण त्याला तो म्हणजे आनंदी झाला पाहिजे, खुश झाला पाहिजे. मी 3 म्हणतोय, तू डोळे उघड. तुझ्या समोर आहे राष्ट्रपती आहे बघ. डोळे उघड. 1 2 3. या समोर बघ, समोर बघ. सॅल्यूट. या दे ना पुरस्कार. दे ना. ये फोटोला पोच दे. फोटोला पोच दे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके, व्हेरी गुड. घे तुझा पुरस्कार. हुशार आहे. फायदा द्यायला होईल, खूप फायदा होईल. आता मी तुला तुझ्या हातामध्ये पोपट दिला आहे. 1 2 3 पोपट घे. त्याचा लाड कर. रात्रभर करेल होतात. अरे बाप, तू तो साप आहे. साप आहे, साप. अरे नाही, पोपट आहे, पोपट आहे. आता मला सांग, एक मनोरंजन सोडून द्या. मनोरंजन इथंच सोडून द्या. थोडा विचार करा. हा पोरगा असं का वागतोय? हा पोरगा इतका सूचनाग्राह्य का आहे? याचा फायदा याच्या जीवनात काय होईल? याचा फायदा मला संबोधनाचा काय होईल? माझ्या मुलांसाठी काय होईल? स्ट्रेसचा खूप मुलांना त्रास व्हायला लागला. सध्या मुलांना टेन्शनचा त्रास व्हायला लागलेला आहे. या टेन्शन मुळे मुलांचे मार्क पण कमी व्हायला लागले. सक्सेस होतच नाही आजकालचा मुलगा. त्याचा फायदा याला अशा पद्धतीने करता येईल. साहेब तो चेक करतोय, चेक करतोय, चेक करतोय, चेक करतोय. साप सर तुला कोणती हिरोईन आवडते रे? हिरोईन कोणती आवडते? कटरीना. कटरीना कैफ दाखवू तुला? हो.
बघ, तिचे कपडे कसे, ती कशी आहे, तिच्या हे घ्यायचा, तिची सही घे, ती कशी दिसते, तिला तुला लग्न करायचं ते पण सांग, लग्न करायचं ते तयार होईल, ते काय problem नाही. मी 3 म्हणेन, मी 3 म्हणतास तू, तुझ्या समोर कॅटरीना आहे, फार मोठ्या केसावाली कॅटरीना बेटा. 3 म्हणतो, 1 2 3 डोळे उघड बघ. कशी आहे? हा मस्त. काय करतो लग्न करतो? घे सही घे, साईन कर, साईन घे. फोटोग्राफ प्लीज मॅडम. कपडे सांगितले, कपडे. येल्लो हा, टॉप, हा, ब्लॅक लेगेज, हा. हातामध्ये घड्याळ, 2 बॉडीगार्ड. हे त्याला दिसते, हे त्याला कॅटरीना दिसते. हे सरळ सरळ मी सांगतो, कारण मी स्वतः अनुभवलेलं आहे. त्याला दिसते. अजून लोक जमल्यात भरपूर. हा. सेल्फी घ्यायला लोक येतात. पण या प्रसाद, प्रसाद ती तुझ्याशी लग्न करायला म्हणते रे. चालेल. हो चालेल. तुझे वडील मारतील ना मला. माझं ड्रीम होतं की कटरीना कॅफशी माझं लग्न व्हावं. हे बघा, कार्यक्रम इथंच सोडून द्यायचा. माझी तुम्हाला विनंती असेल, कार्यक्रम इथंच सोडून द्यायचा. त्याला उद्या काही बोलायचं नाही हं? तर तुम्ही त्याला आठवणार नाही, काही आठवणार नाही. माणूस हिप्नोटाईज झाल्यानंतर खोटं पण बोलत नाही, खरं बोलतो, हरकत नाही. पण आता मला वाटतं यार, ही कटरीना तर नाहीये रे. प्रसाद ना, कटरीना नाहीये. अरे तर गणपती बाप्पा मोरया आहे. 1 2 3 नाही. नाही. तुझ्या समोर होता गणपती बाप्पा मोरया. 1 2 3 नाही. 1 2 3 इथे कटरीना आहे. कटरीना आहे ना? हो कशी आहे? आहे तशीच. असं अंतर्मन असतं. कटरीना काही 1 2 3 कटरीना काही बंद. हॅलो. नाही बाई सारखा आवाज आला पाहिजे ना मित्रा. हॅलो. या इग्नोरिझमच्या बाहेर. व्हेरी गुड. प्रसाद बेटा उभा राहा. काय झालं? नाही माहिती. कटरीना कप बघितली? नाही. स्मरणशक्ती चांगली आहे बेटा, तुला फायदा होईल त्याचा. ओके, थँक्यू, धन्यवाद. मित्रांनो, तिथून आलो आपण ना, मी डायरेक्ट स्टेजवरच गेलतो. ते काय हिप्नोटाईजचा कार्यक्रम होता, तर तिथं त्यांनी बसवलं आणि लिटरली खरं आहे ते. म्हणजे असं पूर्ण आपला डोका वगैरे जड होऊन जातो पूर्ण, आणि ते सांगतात ते आपल्याला करायलाच लागतं. आणि मला काय समजलंच नाही, पण आता मी व्हिडिओ बघितला तेव्हा मला समजलं. तर काय मला पण माहिती नव्हतं काय मी करतोय ते. लिटरली खरं होतं सगळं. तर आता मी बघीन पूर्ण व्हिडिओ, मी काय काय केलंय ते बघूयात. आणि रुद्राने शूट केली, त्याच्याबद्दल धन्यवाद. शूट केली. तर ठीक आहे, जाऊया आता गरबा नाचायला, थोडंसं नाचूयात आणि मग नंतर मग आपल्याला ब्लॉग हा एंड करायचा आहे. तर चला जाऊयात. आता काय मी केलंय ते मलाच माहिती नाही, तर बघितल्या मी व्हिडिओ पण. आता एकदम व्यवस्थित बघू तेव्हा समजेलच. तर चला आता गरबा खेळत जाऊ.
मंडळी भरपूर नाचलो आज, बघितलं आता किडोचा कार्यक्रम आहे. तर बघूयात कोणाला भेटते. आता आपल्याला जेंट्स लोकांना तर नाहीये, ते लेडीज साठी आहे फक्त. तर बघूयात आता कोणाला भेटते. काही प्रसादाचा ड्रीम आहे कंट्रोल कॅप्ची लग्न करायचा. हे मला हिप्नोटाईज केलं. मग केलेला. मग काय काय केलं मी? कणिक 20 फुटांना मारला. हा पुरस काय होते सोडत पण नव्हता. का लावली वाट काय? कटरीना काय तर अरे जामध्ये चिडवलं मला. आणि पुढील भागाविजेता पदकावर आणि विजेता क्रमांक आहे 17 मनापासून ठेवाय ना. विजेते आहे गायत्री गिरीश पाटील. तर मंडळी जस्ट घरी पोचलो आणि तुम्ही बघितलाच आजचा ब्लॉग. ते हिप्नोटाईज कार्यक्रम बघितला, परत आपण देवांचं दर्शन सुद्धा घेतलं, जेवलो वगैरे तिथून आणि नाचलो वगैरे, भरपूर नाचलो, पूजा वगैरे सगळे होते. तर खूप मजा आली आज, तुम्ही तर बघितलंच. आणि ते काय हिप्नोटाईज केलं तर ते मला तर काहीच माहिती नव्हतं काय होतंय तिथं काय नाही. ते तुम्ही सर्व व्हिडिओमध्ये बघितलं. मी पण मला असं काय मी करतोय ते मला काहीच समजलं नाही तिथे स्टेजवर. तर मी आता व्हिडिओ बघितला तेव्हा आश्चर्यचकित झालो, हे काय करत होतो मी. तर काय नाही, तुम्हाला सुद्धा बघायला भेटलं कसं हिप्नोटाईज करतात ते. तर ठीक आहे, मी पण वरती गेलो तर चांगलंच झालं ते. आपल्या ब्लॉगमध्ये आपणच दिसलो. तर ठीक आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला हा ब्लॉग काय वाटला, कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि एवढं सगळं केलं त्याबद्दल एक लाईक तर बनतोच. तर सर्वांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटूयात अशाच नवनवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.